पंतप्रधान मोदी अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात. त्यांनी अपघात प्रकरणाच्या तपासामध्ये लक्ष घालावं. आमदार रोहित पवारांची मागणी. बीएसआर कंपनीच्या मागे बड्या राजकीय नेत्यांचं पाठबळ असल्याचा आरोप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा. मंत्री दादा भुसेंकडून मानहानीचा खटला मागे. गिरणा कारखान्यात 170 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा सामना वृत्तपत्रात राऊतांनी केला होता आरोप. आरएसएस मानहानी प्रकरणी राहुल गांधींच्या वकिलांकडून भिवंडी कोर्टामध्ये जामीनपत्र दाखल. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असणार राहुल गांधींचे नवे जामीनदार. ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध. राहुल गांधी भिवंडीच्या दिशेने जात असतानाच दाखवले काळे झेंडे. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच. अंबादास दानवेंची विधान परिषद सदस्यत्वता संपुष्टात. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नसताना अधिवेशन होणार. अंबादास दानवेंची वायप्लस सुरक्षा काढली. विधान परिषद सदस्य कार्यकाळ संपल्यानं राज्य शासनाच्या गृह विभागाचा निर्णय. सरकारी वाहन आणि पोलीस कर्मचारी सुरक्षा कायम. लाचखोरी प्रकरणी झिरवाळ्यांचे खासगी सचिव रामदास गाडे कार्यमुक्त. क्लर्क ढेरिंगेनं घेतली 35,000ची लाच. गाडेंच्या सांगण्यावरून लाच घेतल्याचा ढेरिंगेंचा आरोप. गीतकार जावेद अख्तर यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचा चेहरामोहरा बदलला. पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं विधान. बदलापुरात पैशांचा आमिष दाखवून महिलांच्या अंडाशळ्यांची तस्करी. पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 3 महिलांना अटक. कोल्हापुरात दागिन्यांसाठी नातवाकडून आजीची हत्या. चहातून विष देत नातवानं आजीला संपवलं. मौज मजेसाठी पैशांची गरज असल्यानं हत्या केल्याची नातू प्रेम भिवगडेची कबुली. कोकणवासियांना बोटीनं शिमग्याला जाता येणार. 1 मार्चपासून मुंबई विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार. मुंबई सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या 7 तासांमध्ये शक्य होणार. अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना दणका. टॅरिफचा निर्णय बेकायदेशीर ठरवला. अधिकार वापरताना मर्यादा ओलांडल्याचाही ठपका.